अशी सिच्युएशन होती माझी की जगावे की मारावे. असं एक वेळेस रात्री जर झोपलो तर सकाळ उठता येत नव्हतं, उठायला 4 लोक लागत होते. असं वाटायचं आता घरी कोण नसताना पार सुसाईड करावं का, इथपर्यंत माझी विषय होत होता. आज जर एखादं मणक्याचं नाव जरी काढलं कोणी तरी माझ्या पुढे फक्त मौत हाच शब्द मला आठवतो. काय बोलायचे, ऑपरेशन सक्सेसच होणार नाही. म्हणजे वडिलांनी ऊस तोडून माझं ऑपरेशन केलं. मणक्याच्या टीबी झाल्यानंतर त्याची काही ट्रीटमेंट नाहीये किंवा मणक्याचा टीबी झाल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतरही काही फायदा होत नाही किंवा मणक्याचा टीबी झाल्यानंतर खूप जास्त अधोपणा येतो किंवा पायाची ताकद जाते, या सगळ्याचा संभ्रम आहे तो आज दूर करण्याचा प्रयत्न करूयात. 2018 मध्ये यांना टीबी झाला होता मणक्याचा. L2 म्हणजे मणक्याचा जो L2 वर्टेब्रा असतो, L2 नावाचा मणका असतो, तिथे यांना टीबी झाला होता. आणि त्यांच्याकडे जस्ट जाणून घ्यावं की त्यांना त्यावेळेस काय लक्षण होतं, त्याचं काय त्रास होता. मला 2017 साली दुखत होतं. 2018 मध्ये इतका त्रास वाढला की भयान. अशी सिच्युएशन होती माझी की जगावे की मारावे, इतकी भयान परिस्थिती. कंबरदुखी वगैरे खूप खूप खूप. असं एक वेळेस रात्री जर झोपलो तर सकाळ उठता येत नव्हतं, उठायला 4 लोक लागत होते. म्हणजे खूप असा भयान त्रास होता. मी पुण्यामध्ये गेलो, अख्खा पुन्हा फिरून आलो, नगरमध्ये पूर्ण दवाखान्यामध्ये दाखवलं. नंतर तुमचा कॉन्टॅक्ट काढून हेडगेवार मध्ये आलो. तिथं तुम्ही ऑपरेशनचं सल्ला दिल्यामुळे मी तिथं धाडस करून ऑपरेशन केलं. आधी तुमचं निदान झालं होतं का, म्हणजे टीबी झाला हे निदान तरी नाही? टीबी आहे हे तुमच्याकडेच मला निदान आल्यानंतर आतापर्यंत तुम्ही फिरले होते 1-1.5 वर्ष, त्याच्यामध्ये नाही काहीच नाही. फक्त पुण्यामध्ये गेलो, ते प्रत्येक डॉक्टर सांगायचा बेड रेस्ट कर, काही म्हणायचे आयुर्वेदिक कर. मग हे मी 1 वर्ष केल्यानंतर खूप त्रास झाला. असं वाटायचं जीवनच नकोय, इतका त्रास. मग ते सकाळ उठायला खूप त्रास व्हायचा. असं वाटायचं आता घरी कोण नसताना पार सुसाईड करावं का, इथपर्यंत माझी विषय होत होता. एवढा त्रास होता, खूप त्रास. आज जर एखादं मणक्याचं नाव जरी काढलं कोणी तरी माझ्या पुढे फक्त मौत हाच शब्द मला आठवतो. इतका भयान त्रास होता, खूप त्रास होता ह्या गोष्टीबद्दल. ऑपरेशन नंतर तुमचं सगळं सुरळीत झालेलं आहे. ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा माझ्या मनामध्ये धासत होती काही होईल का म्हणून. म्हणजे असे पाहुणे वगैरे कोणी आले तर ते सांगायचे मणक्याचं ऑपरेशन सक्सेस होत नाही किंवा तुम्ही केलं तुमचं हे सक्सेस नाही. परंतु मी तसंच मनात जिद्द, हे लोक सांगायचे की करू नका ऑपरेशन. हा, म्हणजे मी खूप घाबरलेलो होतो ऑपरेशन करायचा की नाही. कारण वयाच्या 25व्या वर्षीच ऑपरेशन झालं ना. बरोबर. ह्या वयामध्ये लोक सांगायचे ऑपरेशन करू नको, काय आयुर्वेदिक कर, काय बोलायचे ऑपरेशन सक्सेसच होणार नाही. काही फेल गेलेलेचे अनुभव सांगायचे. त्याचं ऑपरेशन केलं परंतु ते पूर्ण फेल गेलं. परंतु माझा वैयक्तिक अनुभव, ऑपरेशन केल्यानंतर मी 100% जसा होतो त्याच कंडिशन मध्ये आज आहे. विश्वास होता तेवढा तुम्हाला? हो, मी एकदम मनामध्ये जिद्द होती, काय होतं ते पाहूया. 1 वर्ष आयुष्यातले अजून ऑपरेशन मध्ये घालूया. आणि एकदम बिकट परिस्थिती असताना ऑपरेशन केले. म्हणजे वडिलांनी ऊस तोडून माझं ऑपरेशन केलं. परिस्थिती नसताना सुद्धा हे ऑपरेशन मी धाडस केलं करायचं. आज यांची परिस्थिती, आज 8 वर्ष ऑपरेशन झालेले आहेत. हा पेशंट त्यांच्या पूर्ववत व्यवसायावरती आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा मणक्याचा त्रास नाही. आज आम्ही एक्सरे पण केला, एक्सरे पण त्यांचा परफेक्टली फाईन आहे. जर फक्त समाजातला संभ्रम सांभाळून आणि लोकांचं ऐकून जर याने आज शस्त्रक्रिया केली नसती तर कदाचित घुले साहेब आपल्याला आज दिसले नसते. 100% आज दिसलेही नसते. म्हणजे हा टीबी मणक्यातून शरीराकडे गेला असता, पायाची ताकद गेली असती, लघवी संडासचं कंट्रोल गेलं असतं आणि हा प्रकार खूप जास्त वाढला असता आणि कदाचित आज परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली असली असती. आज तुम्ही सर्व काम करता तुमचे 24 तास आज 4 व्हीलर गाडी चालू शकतो, बाईक चालू शकतो, रनिंग सुद्धा करू शकतो. परंतु मी करीत नाही. तुम्हाला काय कसला 1% अडचण नाही, कसली अडचण नाही. असं वाटतं मी एकदम नॉर्मल आहे आणि मी आता नॉर्मल म्हणूनच तुम्हाला भेटायला आलोय. हे श्रेय यांच्या निर्णय क्षमतेलाच जातात. कारण जर पेशंटने निर्णय घेतला नसता तर कदाचित आजचा हा दिवस यांना बघायला भेटला नसता. यांच्याकडनं मला समाजाला अजून एक मेसेज आहे की प्रत्येक ऑपरेशनची एक वेळ असते, प्रत्येक शस्त्रक्रियेचा एक गोल्डन टाइम असतो. त्यावेळेला जर आपण निर्णय नाही घेतला तर नंतर फक्त एकच गोष्ट भेटते, ती म्हणजे पस्तावा. 100%. तो आज तुम्हाला नाहीये. तुम्ही वेळेवर निर्णय घेतला म्हणून नाही. तर तुमचा जे कोणी स्पेशलिस्ट असतील त्यांना दाखवा. स्पेशलिस्टच्या मतानुसार जा, लोकांच्या मतानुसार जाऊ नका. त्या स्पेशलिस्टनं आयुष्य घडवलंय, आयुष्य घातलंय त्या शिक्षणामध्ये. जर तुम्हाला मी सर्जरी सांगत असेल तर आमचं आयुष्य त्या लॉजिक मागे गेलेलं आहे. तर कधीही शंका असेल तर सेकंड ओपिनियन घ्या, शंका असेल तर थर्ड ओपिनियन घ्या.
पण लोकांचा ऐकून निर्णय घेऊ नका आणि स्वतःच्या आयुष्याशी खेळू नका, हा एक संदेश माझा आहे सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चांगले राहा, असेच राहा, हसत खेळत राहा आणि कधीही मदत लागली तर मला सांगा. 17 साली झालं लग्न. माझ्या डोक्यामध्ये एकच भ्रम, जे मित्र कंपनी येणार ते सांगणार शरीराचा मेन भाग म्हणजे मनकाय. बरोबर आहे, राईट. आणि तुझा मनक्याचं ऑपरेशन करतो. मग आता हे ऑपरेशन करून तू नंतर काय करणार आहेस? मग ते माझ्या डोक्यात एक भ्रम यायचा, आता सोडचिठ्ठी घ्यावा, माझ्यामुळं इतरांना त्रास नको, हे माझ्या डोक्यात यायचं. मग नंतर कालांतराने मग आता हे उपयोगाचं नाही. इथं आपलं कुठंतरी जीवन आता आपल्यामुळे कोणाला त्रास करण्यात उपयोग नाही. मग मी तो डिसाईड घ्यायचो. मग पुण्याला गेलो, म्हणजे परिस्थिती नव्हती एवढी फिरण्याची, परंतु एक आशा असते की काहीतरी होईल म्हणून पुण्याला गेलो. पुण्यामध्ये खूप प्रयत्न केले. पुण्यात त्यानंतर असा विषय व्हायचा की नाईटला पण झोपलं, डेला झोपलं का पूर्ण शरीर स्विच ऑफ व्हायचं. म्हणजे त्रास जास्त जाणवा लागला. हा जो राईटचा जो पाय आहे तो असा उचलत नव्हता, पूर्ण शरीरात मुंग्या एक साईड गेल्यासारखी पूर्ण, म्हणजे असं पूर्ण एकदम स्विच ऑफ व्हायचं. ते झोपल्या मनामध्ये असे काही विचार यायचे. ते ऍक्च्युली झालं काय होतं, तुम्हाला शारीरिक आजार तर झालाच होता, पण तुमच्या त्या सामाजिक परिस्थितीमुळे नवीन लग्न, पैसा याच्यामुळे थोडासा मानसिक पण थोडासा मानसिक डिप्रेशन मध्ये गेली होती. अशी मानसिक त्रास म्हणजे माझी सिच्युएशन जगण्याचीच नव्हती. एवढं नक्की आहे की आयुष्यभर तो मनका वाकलेला नाही, पण हे पण नक्की एखादं आयुष्यभर तुम्हाला काही होणार नाही. त्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? तेच मोठं नाही. आजपर्यंत म्हणजे मला काहीच त्रास नाही. मी त्रास म्हणून तुम्हाला भेटायला बी आलो नाही. माहिती आलं. आपली भेट पण नाही. आणि मला तुमचा कॉन्टॅक्ट हे मी गुगल मधून काढलं. तुमचं नाव माझ्या मेमरीमध्ये, ते तुमचा लगेच व्हिडिओ मध्ये आता सरांचा व्हिडिओ वगैरे पाहिजे. रात्रीच कॉल करता मी येणार आहे म्हणून. सकाळी कॉल केला.